You are watching the new Janakranti News. बार्शी शहरात नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन कुमार मिरगणे, वय 38 वर्ष, राहणार सुभाषनगर बार्शी, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्याचा तडीपारीचा कालावधी नुकताच संपला होता. त्याच्यासोबत असलेले राहुल अनभुले आणि दत्ता उंदरे हे दोघे पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. 11 ऑगस्टच्या रात्रीपासून 12 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. यावेळी हिरेमठ हॉस्पिटल परिसरात कारमध्ये 3 संशयित असून एकाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत 50,000चे पिस्तूल, 4,000ची तलवार, 1,000चा चाकू आणि 5 लाखांची कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि BNSच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.